ज्येष्ठ नागरिकांसाठी खास कार्यक्रम देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ यांच्या वतीने आयोजित. शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ यांच्या वतीने विलेपार्ले पूर्व हनुमान रोड येथे ज्येष्ठ नागरिकांचे कायदे व मानसिक आरोग्य याविषयी ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर व डॉक्टर सागर मुंदडा यांचे माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तर समाप्ती राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नमस्कार. आज आपण इथे आलो हनुमान रोड विलेपार्ले पूर्व देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचा कार्यक्रम आहे. 9 ते 10:30 2 सेशन आहे. त्यामध्ये ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर या मुंबईच्या त्यांचं एक व्याख्यान होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन, लिगल फॉर्मॅलिटीज काय काय करावं लागतात, बिल असेल, गिफ्ट डीड असेल किंवा इतर तत्सम आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे. त्याला पाहूया. तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे ॲडव्होकेट निर्मलाताई सामंत प्रभावळकर या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून आलेल्या आहेत. त्यांची थोडक्यात मी ओळख करून देते. खूप मोठी ओळख आहे त्यांची, पण मी थोडक्यात सांगते. त्यांनी MA आणि नंतर LLBचे शिक्षण घेतले आणि मुंबई उच्च न्यायालयात त्या कार्यरत आहेत. सुरुवातीला सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये त्या कायद्याच्या प्राध्यापिका होत्या. तसेच सेशन कोर्टमध्ये गव्हर्नमेंट प्लीडर होत्या. त्या मुंबई विधी सेवा प्राधिकरण म्हणजेच आपलं लिगल एड अथॉरिटी आहे त्याचे सदस्य आहेत. मुंबईच्या 100 वर्षाच्या इतिहासात या 10 वर्षापासून 10 वर्ष सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी येथे खजिनदार होत्या. सध्या त्या ज्येष्ठ नागरिक धोरण, त्याचे कायदे व अंमलबजावणी, प्रशिक्षण व जनजागृतीचे कार्य करत आहेत. भारत सरकारच्या वतीने रिसर्च व ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या त्या प्रमुख कार्यवाह आहेत. अशा निर्मलाताई आज आपल्याला इथे गायडन्स द्यायला भेटलेले आहेत. त्याचा सगळ्यांनी खूप खूप उपयोग करून घ्या. तुमचे काही प्रश्न असतील तर ते त्यांना विचारानंतर, तसेच मेडिकल डॉक्टर पण येणार आहेत आपल्याकडे दुसऱ्या सेशनमध्ये. तर त्यांचं सगळ्यांचं तुम्ही ते जे सांगतायत त्याचा आनंद घ्या आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर नंतर तुम्ही विचारू शकता. ज्यांना जे फेस करत आहेत किंवा ज्यांना हे माहिती आहे त्यांना हे अधिक माहिती व्हावं म्हणून आपण हा कार्यक्रम घेतला. त्यामुळे परत एकदा तुमचं सगळ्यांचं मी इथे अत्यंत आभार मानते. थोडीशी माझ्या संस्थेची ओळख देते, मग आपण विषयाला हात घालूया. की आमची जी संस्था आहे ती बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आमचं मोठं इन्स्टिट्यूट आहे आणि ती एक नोडल एजन्सी म्हणून भारत सरकारचं काम पाहते. ज्याला मी दिल्लीला राहत होते त्याला मला नेहमी वाटलं की महाराष्ट्रामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांच्या काही समस्या असणारे काही दिल्ली सरकारकडे काही प्रोजेक्ट्स आहेत का जे विनामूल्य आपल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना मिळतील आणि त्याच्यासाठी त्यांना काही पे करून यायची गरज नाही पडणार. आणि आम्ही जर काही ट्रेनिंग देऊ ज्येष्ठांसाठी तर ते विद्यार्थी असतील जे गरीब घरातले असतील त्यांना पण पे करायची गरज नाही आणि एम्प्लॉयमेंट पण त्यांना मिळेल आणि भारत सरकारचं पण काम होईल. आणि अशी एक संस्था जी आम्हाला मिळाली आणि आम्हाला त्यांनी ॲप्रूव्ह केलं आणि गेले 2016 पासून जसं रिजनल रिसोर्स ट्रेनिंग सेंटर म्हणजे जसं टाटा इन्स्टिट्यूट आहे ऑफ सोशल सायन्स ते तर खूपच अग्रगण्य आहे, पण इट्स अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. सो वी आर ऑल्सो ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मग आम्ही ट्रेन कशामध्ये करतो? ट्रेनिंग इन व्हॉट? तर वी आर इन टू पॉलिसी मेकिंग. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं जे धोरण असतं जे केंद्राचं असतं ज्यामध्ये देशातले सगळे स्टेट्स असतात, तर आम्ही महाराष्ट्र, गोवा आणि छत्तीसगड हे आम्हाला ॲलोकेट केलेलं आहे. आणि दुसरी जनसेवा फाउंडेशन आहे पुण्याची, त्यांना मग राजस्थान वगैरे आजूबाजूचे मध्य प्रदेश वगैरे असे ॲलोकेट केलेत. अशा मला 10 संस्था असतील आज आपल्या देशामध्ये ज्या संपूर्ण ज्येष्ठ नागरिक देशातले आहेत त्यांच्यासाठी धोरण बनवते. त्यानंतर त्यांचे प्रश्न जे आहेत ते आपण भारत सरकारला कळवतो की आज मी इथे गेले तर त्यांचा हा असा हे होता. तर ते मी अर्थात त्यांना ते कार्यान्वित करायला 4-5 वर्ष लागतात. तर बिग प्रोसेस हा एक आमचा उद्देश असतो. दुसरं म्हणजे मग त्यांनी जेव्हा आम्हाला नोडल एजन्सी म्हणून मान्यता दिली, म्हणजे आजचा हा कार्यक्रम हा सरकारी कार्यक्रम आहे, हा भारत सरकारचा उपक्रम आहे.
मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही ज्येष्ठांच्या बरोबर संवाद करता, त्या भारत सरकारने जे ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे केलेले आहेत त्याची तुम्ही माहिती द्या. बऱ्याच जणांना ही कायद्याची माहिती नसते, ज्येष्ठ नागरिक संघामध्ये नसते, जनतेमध्ये नसते, आणि ती तुम्ही माहिती करा. त्याच्यासाठी कार्यशाळा घ्या, ज्याला आपण अवेअरनेस प्रोग्राम म्हणतो. त्याचा आजचा एक भाग आहे. दुसरा भाग आम्ही असं करतो, आम्ही शाळांमध्ये जातो आणि कॉलेजेसमध्ये जातो. ते विद्यार्थी असतात. आम्ही विद्यार्थ्यांना इंटर जनरेशनल बॉन्डिंग बिटवीन ग्रँडपेरेंट्स आणि ते स्वतः विद्यार्थी ह्यांच्याविषयी मिथ्स आणि स्टिरियोटाइप्स असतात. म्हणजे आपण पण ज्या तरुण होतो त्याला आम्हाला पण ज्येष्ठांविषयी एक मिथ्स होते की अरे ते अमुक वयानंतर वागतात, अरे मग त्यांना काय कानात ऐकायलाच येत नाही, अरे तो पकवतात डोकं, तेच सांगतात. मग ते ज्येष्ठांना पण पळून जातात की आता हे तेच सांगणार. म्हणजे ज्येष्ठ नाही आहेत, परंतु ज्यांना ज्येष्ठांच्या इश्यूज जे आहेत त्याच्यामध्ये जाणून घेण्यामध्ये रस आहे, असे सगळेजण इथे पार्ल्यातले इथे आणि आजूबाजूने मला सांगितलं काही दुरून पण आलेले आहेत. ते आपण सर्वजण आपण जर सर्वजण इथे नसतात तर हा कार्यक्रम यशस्वी झाला नसता. आणि आपणा सर्वांना एकत्र करणारी ही जी संस्था आहे आणि आपण सर्वांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानते. या कार्यक्रमामध्ये मला वीणाने खूप मदत केली आणि मी त्यांना सांगितलं का असा हा कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि पार्ल्यात घ्यायची माझी खूप इच्छा आहे, तर होईल का? तर त्यांनी मला असं वाटलं की एक 5-6 दिवसांनी त्या सांगते, म्हणजे टेक युअर टाईम, काही अशी घाई नाही आहे, पण जर आपल्याला जर डिसेंबर महिन्यामध्ये घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो का? त्याने लगेच दुसऱ्या दिवशी मला व्हेन्यू दिला, सगळं कळवलं. तर म्हटलं अरे वा खूपच छान. आणखीन तो व्हेन्यू पण मी ऐकला तर म्हटलं अरे हे व्हेन्यू पण खूप छान आहे, तुमच्या सगळ्यांची नावं वगैरे ऐकली तर खूप आनंद झाला. आणि मग निलिमाला आणखीन पूजा ह्या तुम्हाला इथे भेटून गेल्या. अशा ज्याला त्या भेटून गेल्या त्याच्या अगोदर मी त्यांना काही इन्स्ट्रक्शन दिले होते, तर थोडंसं त्यांना घाबरवलं होतं मी, कारण त्यांना पार्लेकरांचा अजून परिचय नाही आहे. त्या बिचाऱ्या एवढ्या साध्या आहेत आणि त्यांना फक्त CSSC RRTC ते फक्त माझ्याशी डील करतात आणि मी त्यांच्याशी कधी बॉस म्हणून वागतच नाही. वी आर जस्ट लाईक फ्रेंड्स. तरच आपण चांगलं काम त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. ती दुरी मी शक्यतो ठेवतच नाही आणि तुम्ही ती ठेवली नाही ह्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. तर म्हणजे काय मॅडम तुम्ही म्हणालात की जपून जा, नीट बोल, जास्ती काय बोलू नकोस. म्हणजे ही वेगळ्या प्रकारची माणसं असतात, पार्ल्यातली आहेत, सुशिक्षित आहेत, उच्च सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, त्यामुळे तू अगेन काय वेड्यासारखं काय करू नकोस आणि त्यांच्याशी जसं हेच करून. मग आल्यानंतर म्हणे मॅडम तुम्ही काय म्हणता, ते सो फ्रेंडली, दे आर सो नाईस आणि ते एकदम छानच आहेत. आम्हाला उलट त्याने अजिबात असं काही करून नाही दिलं. म्हणजे अरे वा हे बरं झालं, म्हणजे कार्यक्रम यशस्वी होईल. कारण अशा प्रकारचा अप्रोच जर असला तर माझ्या मनाचं पण दडपण कमी होतं की मी ज्यांच्याशी बोलणार आहे ते काय एकदम असे शांत शुष्क कळतंय की नाही कळतंय. कारण तुम्ही सगळी गाणी ऐकणारी माणसं आणि त्याच्यामध्ये तल्लीन होणारी, आणि हे तर अगदीच वेगळं आणि नॉट सो इंटरेस्टिंग बट व्हेरी इम्पॉर्टंट असा एक वेगळा विषय असल्यामुळे मला एक दडपण होतं की ही पार्लेकरातली ही माणसं हा असा वेगळा विषय जो आपण घेतोय त्याच्यामध्ये किती आपल्याला रिस्पॉन्स देतील. पण हा विषय इतका महत्त्वाचा आणि प्रत्येकाचाच आहे. जे आज तरुण आहेत त्यांना उद्या. आजच्या या कार्यक्रमासाठी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ विले पार्ले ह्या व्हेन्यूमध्ये आम्ही आहोत, ह्याचा मला प्रचंड आनंद होत आहे. आणि त्यासाठी इथे आपले अध्यक्ष सदानंद घोटीकर साहेब हे आहेत, त्यांचं खूपच मदत झालेली आहे आम्हाला. त्यानंतर आपले केकटकर साहेब, केकतपुरे साहेब, त्यांचे आता 2-3 वेळा आणखीन कार्यक्रम घेणार होते आणि चांगला घनिष्ठ परिचय होणार आहे. विनय म्हणून मी त्यांना विनयच बोलते. तर त्याचप्रमाणे वीणा भागवत मॅम ज्या विश्वस्त आहेत मंगलाताई भागवत फाउंडेशनच्या. त्याचप्रमाणे आता नंतर आपल्याकडे सागर मुंदडा डॉक्टर.
मेमेंटो तुमच्याकडे राहावं आणि छोटीशी तुमच्याप्रती आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यासाठी एक छोटासा मेमेंटो आणलेला आहे. सर गोटेकर साहेब आपण यावं. विनय सरजी. आणि मीना भागवत मॅडम. आपल्याकडे तसेच धार्मिक कार्यक्रम होतात आणि पार्ल्यातली एक अत्यंत अग्रगण्य संस्था म्हणून आपलं नावाजलेली आहे. 91व्या वर्षात असा चांगला योग येतोय की निर्मला प्रभावळकर आपल्या माजी महापौर यांनी एक कार्यक्रम हातात घेतला आहे की ज्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होईल. तर त्यांनी आपल्या संस्थेला हे करायची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना आपल्याकडे घेऊन येणाऱ्या आपले सभासद म्हणजे वीणाताई भागवत यांचे आभार आहे. मी आता आमचे कार्याध्यक्ष विनय केकतपुरे, वीणाताई आणि निर्मलाताईंना व्यासपीठावर याची विनंती करतो. विलेपार्ले पूर्व येथे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ यांच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिकांचे कायदे व मानसिक आरोग्य याविषयी ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर यांनी आपल्या लोकनिर्धार चॅनलशी खास संवाद देखील साधला. या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांचे 2007च्या कायद्यामध्ये काळानुसार अजून सुधारणा करावी असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांच्याबरोबर झालेल्या अपघाताच्या घटनेबाबत देखील त्यांनी सांगितलं. नमस्कार. हनुमान रोड विलेपार्ले पूर्व इथे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या आज हॉलमध्ये अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर ज्या माजी महापौर मुंबईच्या होत्या त्यांचं एक सुंदर मार्गदर्शनपर भाषण झालं, व्याख्यान झालं, प्रश्नोत्तर पण झाली. त्याच्यामध्ये बिल किंवा गिफ्टेड आणि नागरिकांचे सिनियर ज्येष्ठ नागरिक म्हणून काय काय काळजी घेतली पाहिजे आणि काय काय अधिकार आहेत हक्क आहे त्याबद्दल अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. प्रश्नोत्तर पण खूप छान झाली. अतिशय वेळ कमी पडला. त्यांनी सांगितलं की आणखी एक सेशन हवं, त्याच्यामध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर पण असतील. तर कॅमेरामन मकरंदसह मी संदीप कामत लोकनिर्धार करते आपले आभार मानतो. धन्यवाद.